मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला एकच विषय तो म्हणजे महेशभाऊ बिडकर यांना झालेली मारहाण. या ठिकाणी ती मारहाण म्हणजे साधीसुधी नसून डॉक्टर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली ज्यांनी सर्व भारताला न्याय दिला नव्हे, प्रत्येक प्राण्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम डॉक्टर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि त्यांच्या पुतळ्याखाली एका जे काही ज्यांनी अपराध कोणताही केलेला नसताना त्या व्यक्तीला मारहाण केली. काही इसम आहेत त्यांनी मारहाण केली. आता मी या ठिकाणी बौद्ध समाजाचे असं वगैरे काही उल्लेख करणार नाही. कारण का, बौद्ध समाज हा अतिशय शांतताप्रिय आहे. जो गौतम बुद्धांना मानणारा आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रीदवाक्यावर चालणारा आहे. आता पूर्वी या ठिकाणी बघू शकता, की जे काही पूर्वीचं राजकारण आहे, ते राजकारण आहे का कोणत्या समाजकारण आहे किंवा महेश बिडकर यांचं पूर्वीची पार्श्वभूमी काय आहे? या ठिकाणी रत्नाकरराव गुट्टे यांच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? या सर्व गोष्टींचा आढावा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी गोविंद काळे स्वागत करतो या आजच्या व्हिडिओमध्ये. आता मित्रांनो, या ठिकाणी गंगाखेड विधानसभा या पूर्ण गोष्टींचा आपल्याला विचार करणं खूप महत्वाचं आहे. आता बघू शकता, की 2014 ला रत्नाकरराव गुट्टे यांनी निवडणूक लढवली, परंतु थोड्याशा मताने ते हरले. आता त्यांच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की 2019 ला आपण चांगल्या भरगच्च मताने या ठिकाणी येऊ शकतो. परंतु त्या काळामध्ये रत्नाकरराव गुट्टे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावरती लोन उचललंय या कारणास्तव ते जेलमध्ये असताना लोकांनी त्यांच्यावर विश्वास दावला. आणि तो म्हणजे काय, रासपाचे महादेवजी जानकर आहेत, त्यांनी त्यांना तिकीट दिलं होतं. आणि या ठिकाणी भूतो न भविष्यती असं काम झालं. रत्नाकरराव गुट्टे यांना जेलमधून बाहेर आणण्याचं काम इथल्या जनतेने केलं. त्यामुळे बघू शकता, की वारंवार रत्नाकरराव गुट्टे त्यांच्या भाषणामध्ये सांगत असतात, की माझ्यावर जे तुम्ही उपकार केले आहेत, ते उपकार मी कधीही विसरू शकत नाही. आणि ज्याप्रमाणे एखादा बाप मुलावरती प्रेम करतो आणि त्यांना सांभाळतो, असं या जनतेवरती प्रेम दाखवून मी प्रत्येकाचं काम करेन. तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळा येणार नाही, फक्त मला तुम्ही हाक द्या. तशाच पद्धतीने त्यांनी काम केलं आणि 2024 पर्यंत या ठिकाणी हजारो कोटीचे काम आणून विकास या ठिकाणी केला. त्या विकासाच्या जोरावरती 2024 मध्ये मराठा आणि ओबीसी पॅटर्न जो आहे तो पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये चालला. आणि तोच फॅक्टरमुळे या ठिकाणी बघू शकता, की 2024च्या सुद्धा निवडणुकीमध्ये रत्नाकरराव गुट्टे चांगल्या प्रचंड मताने निवडून आले. आणि सगळं काही सुरळीत चालू असताना इथं एंट्री होते, ते म्हणजे महेशभाऊ बिडकर यांची. आता महेशभाऊ बिडकर हे काय करतात, तर जिथं काही भ्रष्टाचार होत असतो तिथं उघड करतात आणि चांगल्या पद्धतीचं जे काही व्हिडिओज आहेत ते बनवून या ठिकाणी इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल त्यावरती व्हायरल करण्याचं काम करत असतात. ते म्हणजे पडळकरांचे या ठिकाणी चेले स्वतःना म्हणून घेतात. या ठिकाणी त्यांचं जे काही नॉलेज आहे ते अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये असून प्रत्येक गोष्टींचं ज्ञान अवगत असल्यामुळे ते प्रत्येक अधिकाऱ्यांना किंवा जे काही नेते आहेत त्या नेते मंडळींना बोलत असतात. आता यामध्येच एक एंट्री होते, ते म्हणजे पोले साहेबांची. आता पोले साहेब कोण आहेत, तर रत्नाकरराव गुट्टे यांच्या अतिशय निकटवर्तीय. आता पोले साहेब आणि महेश भाऊ हे असं कानावर येते, की हे आतमामाचे दोन्ही स्वकीय असून एकाच गावातील राहणारे आहेत. आता त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये काय होतं, की काही गोष्टी महेश भाऊनी या ठिकाणी उघड करतात किंवा लोकांनी शौच केले जागेवर, अशा तर संडासचे पैसे कुठे गेले, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही Instagramवरती बघू शकता. आणि त्या कारणाहूनच या ठिकाणी त्यांच्यामध्ये तिरीवरी होते. आणि त्या कारणामुळेच या ठिकाणी महेश भाऊंना दोनदा मारहाण केली जाते. आता 2 वेळेसची जी काही मारहाण आहे, ती मारहाण गृहीत धरली जाते, की बाबा बाबा पोले यांनी त्यांना महेश भाऊंना मारलं. आणि महेश भाऊ तशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी व्हायरल केले आहेत आणि दवाखान्यामध्ये झाले. आता त्याच्यानंतर असं होतं, की बाबा पोले आणि त्यांच्यामध्ये परत या ठिकाणी एकोपा निर्माण होतो. आणि एकोपा निर्माण झाल्यानंतर सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. आणि काही कालावधीनंतर आता जानेवारी 21 जानेवारीला ज्यावेळेस धनगर आरक्षणाचा जो काही मोर्चा मुंबईमध्ये होता, त्यावेळेस महेश भाऊंनी एक विधान केलं होतं, की तो म्हणजे तुमचा जो अडाणीपणा आहे तो माळ रानामध्ये दाखवा. आता धनगर समाज जास्तीत जास्त मेंढ्या घेऊन माळ रानामध्ये असतो, त्यामुळे त्यांनी हे विधान केलं, की तुमचा अडाणीपणा माळ रानामध्ये दाखवा, इथं दाखवू नका, सुशिक्षित थोड्या पद्धतीने दाखवा. अशा पद्धतीने त्यांचं विधान केलं होतं. आता याच विधानाला पकडून आज जुलैमध्ये ते काही व्यक्ती म्हणतात, की तुम्ही जे काही बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजाचं
जे काही शब्द आहे तो अपभ्रंश करून महेश भाऊंनी वापरला आणि त्यामुळे त्यांना मारहाण केली जाते. आता याच्यामध्ये काही फॅक्टर येतात बघा. 1, 2, 3 फॅक्टर येतात. आता याच्यामध्ये असं होतं की मारहाण एक तर रत्नाकरराव गुट्टे यांचे निकटवर्तीय बाबा फुले यांनी करायला लावली. दुसरी गोष्ट येते की रत्नाकरराव गुट्टे यांनी करायला लावली आणि तिसरी जी गोष्ट येते ते म्हणजे की जे काही अनुयायी आहेत, जे इसम आहेत, त्या इसमांनी एखाद्या व्यक्तीनं सांगितलं किंवा या व्यक्तीनं अशा-अशा पद्धतीनं आपल्या जातीवरती गलिच्छ भाष्य केले आहे. तर त्यांची जी काही मित्र कंपनी आहे, ती मित्र कंपनी गोळा होते आणि महेश भाऊंना त्या ठिकाणी मारहाण करते. आता ते जे काही मॉब आहे, त्या मॉबपैकी प्रत्येकाने ती क्लिप ऐकलीच असेल असं नाही. आता एखाद्या मित्रानं कोणी सांगितलं, की बाबा असा-असा पद्धतीचा आपल्याला बोलला, तर ट्रस्ट ठेवून या ठिकाणी त्यांना मारहाण करण्याचं काम करत असतात. आता या ठिकाणी बघू शकता, की महेश भाऊंना पोलिस स्टेशनमध्ये तर मारलंच. या ठिकाणी पोलिस स्टेशनमध्ये मारल्यानंतर या ठिकाणी एकही पोलीस बाहेर आला नाही. तिथून उचलून महेश भाऊंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली नेलं जातं आणि तिथं सुद्धा मारहाण करून व्हिडिओ तयार केले जातात. आता इथं एक गोष्ट आहे ती म्हणजे रत्नाकरराव गुट्टे यांच्या प्रतिमेला विरोधी पक्षनेते सुद्धा या ठिकाणी विरोध करणारे जे काही नेते आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स भेटू शकतो, की प्रतिमा कशा पद्धतीने मलिन करता येईल. आता यांच्या पाठीमागे तर पूर्ण धनगर समाज आहे. आता धनगर समाजाच्या एका प्रमुख नेत्याला मारल्यानंतर संपूर्ण समाज जो आहे तो समाज गुट्टे साहेबांच्या बाजूचा निघून या ठिकाणी महेश भाऊंकडे येईल आणि या ठिकाणी रत्नाकरराव गुट्टे यांची प्रतिमा मलिन होईल. अशा पद्धतीची या ठिकाणी विधान करून किंवा या ठिकाणी महेश भाऊंना मारहाण करून केलं जाऊ शकतं. आता इथे असं असू शकतं की जे काही न्याय आहे तो एकाच बाजूने घ्यायचा नसतो, तर दोन्ही बाजू या ठिकाणी ऐकून घेणं महत्त्वाचं असतं. आता संभाजी पोले असतील, बाबा पोले असतील, हे सुद्धा म्हणतायत की आम्ही जर या ठिकाणी गुन्हेगार निघालो तर आम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्ही शिक्षा देऊ शकता. परंतु या गोष्टीमध्ये आम्ही नसून या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी करा. आता इथं महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे पोलीस प्रशासनाची. आता ते जे इसम आहेत त्या इसमांना कोणी लावून दिलं हे महत्त्वाचं आहे. गुट्टे साहेबांनी लावून दिलं, पोले साहेबांनी लावून दिलं किंवा ज्यांना गुट्टे साहेबांची प्रतिमा या ठिकाणी धुळीत मिसळवायची आहे, जो काही धनगर समाजाचा पाठिंबा आहे, त्यांच्या पाठीमागचा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून 2029 ला ते कोणत्याही प्रकारे निवडून येता कामा नये. त्यामुळे सर्व या ठिकाणी जे काही नेते आहेत, जे विरोध त्यांना करतात, ते एकत्र होऊन या ठिकाणी त्यांना विरोध करून त्यांची खुर्ची पाडण्याचं काम करू शकता. आता बघू शकता की मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही गोष्टीवरती ब्लाइंडली विश्वास ठेवणं खूप या ठिकाणी कठीण असतं. त्यामुळेच बघू शकता की अजित पवार आपल्याला म्हणायची राजकारण खूप वंगाळ आहे. जसं समाजाला दाखवलं जातं तशाच पद्धतीने या ठिकाणी समाज बघत असतो. परंतु या ठिकाणी निष्पक्ष पत्रकारिता काय सांगते, तर या ठिकाणी महेश भाऊला जसं मोहरा बनवलं, जसं ते इसम आहेत. महेश भाऊ काय म्हणतात, की जे इसम आहेत त्या इसमांना मोहरा बनवून या ठिकाणी मास्टरमाइंड असेल ते बाबा फुले असतील किंवा रत्नाकर गुट्टे असतील, त्यांच्यामुळे या ठिकाणी त्यांनी मला मारलं. परंतु गुट्टे साहेब किंवा फुले साहेब असंही म्हणू शकतात, की महेश भाऊंला या ठिकाणी जे काय म्हणतात मोहरा बनून याच्या पाठीमागं कोणतरी राजकारण किंवा खेळी करतंय, हे अशा पद्धतीचं गणित या ठिकाणी पुढच्या भविष्यामध्ये आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, अशा प्रकारचा जो काही उहापोह आहे या व्हिडिओमध्ये तयार झालेला आहे. मित्रांनो, या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.